आज आपण तांदळाचे वाफेवरचे पापड बनवणार आहोत। वर्षानं 2 वर्ष टिकतात, कारण की आपण याला तेल लावलेलं नाही आहे। वास बिलकुल येत नाही, खूप दिवस टिकतात आणि टिकण्यासाठी म्हणजे आपण ठेवले तर पाहिजे ना, एवढे टेस्टी लागतात। तर इथे जुने तांदूळ घ्यायचे किंवा कंट्रोलचे चालतील। स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाणी, नंतर पाणी टाकून 2 दिवस याला भिजत ठेवायचं। मध्ये तुम्ही पाणी चेंज करू शकता। आता 2 दिवसानंतर पाणी फेकून द्यायचं आणि अजून पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर पाणी निथळायला ठेवायचं एका चाळणीत। पाणी निथळलं ना की असं कॉटनच्या कपड्यावर याला सुकत ठेवायचं घरामध्येच, बाहेर उन्हामध्ये वगैरे टाकायचं नाही। फॅनच्या खाली ठेवायचं। 5 ते 6 तास चांगले सुकले की दळून आणायचं। आम्ही चक्कीवर गेलो, अशी मस्ती चालू होती याची। दळून आणल्यानंतर त्यामध्ये टाकायचे तीळ, खसखस, मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं याला भिजवून घ्यायचं। इडलीला बॅटर राहते ना तसं, फक्त एक लक्षात ठेवायचं की यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। झाकण ठेवून 1 तास भिजत ठेवायचं। 1 तासानंतर याला पुन्हा मिक्स करायचं। इकडे पाणी गरम करायला ठेवायचं गंजामध्ये आणि ताट लागतील, ताटावर अशा प्रकारे पापड तयार करायचे। नसेल समजलं तर मोठा व्हिडिओ चॅनलवर आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा खाली लिंक दिलेली आहे। नंतर असे उकळत्या पाण्याच्या गंजावर पापड ठेवून नंतर शिजवून घ्यायचे। 1 मिनिट लागेल आणि नंतर पाण्यात ठेवायचे। नंतर पाणी थोडं थंड पाण्यात ठेवायचे। नंतर मग अशा टूथपिकच्या मदतीने असे कॉर्नर त्याचे खुले करायचे। पाणी टाकत जायचं थोडं थोडं आणि पटकन निघतात सुद्धा। आणि नंतर मग परड्यावर टाकायचे। डायरेक्टली जर तुम्ही कपड्यावर टाकले तर चिपकतात, आणि परड्यावर टाका किंवा टोपलं असेल तर टोपल्यावर टाका। पण परड्यावर टाकल्यानंतर पाणी सुकलं ना लगेच कपड्यावर ट्रान्सफर करा, म्हणजे चांगले असे सुकतील। डायरेक्ट तुम्ही कपड्यावर टाकले ताटावरचे काढून तर चिपकतात ते ओलसर असल्यामुळं। आणि मग असेच 2 ते 3 दिवस चांगले वाळवायचे आणि मस्त असे तळून खायचे। खूप छान लागतात चवीला, आणि असेही कच्चे खूप छान लागतात। नक्की करून बघा आणि वर्षानं 2 वर्ष टिकतात, खराब होत नाही। तर मस्त खा, स्वस्त राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।